इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास घटक दिशा आणि नकाशा. अध्ययन निष्पत्ती. नकाशाचा वापर करून वस्तू, ठिकाणे यांच्या खुणा व स्थान ओळखतो व जवळच्या खुणेवरून शाळा, शेजार यांचे दिशेचे मार्गदर्शन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा होय. त्याचप्रमाणे ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा होय. आपण जेव्हा पूर्वेकडे तोंड करून उभे राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते ती दिशा दक्षिण दिशा असते आणि डाव्या हाताला जी दिशा असते ती दिशा उत्तर दिशा असते. हे सर्व आपण मागील इयत्तेत शिकलो. आज आपण दिशा आणि नकाशा या पाठातील उपदिशा आणि नकाशाविषयी माहिती पाहणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 73 पहा. चित्रात दाखवल्याप्रमाणे उत्तर दिशेला घड्याळ आहे, पूर्व दिशेला पाण्याचा हौद आहे, दक्षिण दिशेला घर आहे आणि पश्चिम दिशेला झाड आहे. कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा व खालील रकान्यात लिहा. घड्याळाचं चित्र दिशा असेल उत्तर, घराचं चित्र दिशा असेल दक्षिण, पाण्याचा हौद दिशा असेल पूर्व आणि झाडाचं चित्र दिशा असेल पश्चिम. आता आपण इतर चित्रांचा विचार करूया. पूर्व व दक्षिण या दोन मुख्य दिशांच्या मध्ये जी दिशा असेल ती असेल आग्नेय, म्हणजेच विजेचा दिवा हा आग्नेय दिशेला असेल. पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांमध्ये जी दिशा असेल ती असेल नैऋत्य, म्हणजेच विहीर ही नैऋत्य दिशेला असेल. पश्चिम आणि उत्तर या दोन दिशांमध्ये जी दिशा असेल ती असेल वायव्य, म्हणजेच डोंगर हा वायव्य दिशेला असेल. उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमध्ये जी दिशा असेल ती असेल ईशान्य, म्हणजेच किल्ला हा ईशान्य दिशेला असेल. आता आपण उरलेले रकाने पूर्ण करून घेऊया. डोंगराची उपदिशा असेल वायव्य, त्याचप्रमाणे किल्ल्याची उपदिशा असेल ईशान्य, विहिरीची उपदिशा असेल नैऋत्य आणि विजेच्या खांबाची उपदिशा असेल आग्नेय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संपूर्ण दिशाचक्र काढूया. दिशाचक्रामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मुख्य दिशांचा आणि आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या उपदिशांचा समावेश होतो. दोन मुख्य दिशांमधील वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे का? दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात, म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवावा लागतो. नंतर त्याचे वाचन केले तर ते अचूक होते. हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा. या नकाशामध्ये आपण दिशाचक्र अहमदनगर या जिल्ह्यावर ठेवले. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेला नाशिक, दक्षिणेला पुणे, पश्चिमेला ठाणे, पूर्वेला औरंगाबाद, ईशान्येला औरंगाबाद, आग्नेयेला बीड, नैऋत्येला पुणे आणि वायव्येला नाशिक हे जिल्हे आहेत. आता दिशाचक्र वेगवेगळ्या जिल्ह्यांवर ठेवून पहा आणि त्याच्या प्रत्येक दिशेला कोणते जिल्हे येतात याची नोंद ठेवा. समजा आपण दिशाचक्र पुणे जिल्ह्यावर ठेवल्यानंतर त्याच्या प्रत्येक दिशेला कोणते जिल्हे येतात याची वहीमध्ये नोंद ठेवा. परिसरातील ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. या ठिकाणांचा आकारही मोठा असतो. नकाशाचा आकार मात्र त्या मानाने लहान असतो. त्यामुळे ठिकाणांमधील अंतरही नकाशात दाखवताना कमी करावे लागते. चित्र काढताना आपण घर,
डोंगर, माणसे इत्यादींची चित्रे कागदाच्या आकारात मावतील अशी लहान आकारात काढतो. नकाशा तयार करतानाही असेच करावे लागते. परंतु असे करताना जमिनीवरील 2 ठिकाणांमधील अंतर विचारात घेतले जाते. ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे हे ठरवले जाते. म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील अंतर हे प्रमाणबद्ध असते. या चित्रामध्ये इमारतीचे अंतर 30 मीटर आहे, परंतु आपण चित्र काढत असताना ते अंतर 30 सेंटीमीटर असे घ्यावे लागते. रसिका आणि रेश्मा यांच्या घरातील अंतर 10 किलोमीटर आहे. नकाशा काढण्यासाठीचे प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर असे आहे. नकाशामध्ये त्यांच्या घरातील अंतर किती असेल बरं? 1 किलोमीटरला 1 सेंटीमीटर, तसेच 10 किलोमीटरला 10 सेंटीमीटर. विद्यार्थ्यांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. दिशा व उपदिशा या माणसाने ठरवल्या आहेत. त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे. सूर्य उगवणे, मावळणे हा त्यांचा मुख्य आधार आहे. अशा प्रकारे आज आपण दिशा आणि नकाशा या पाठामध्ये उपदिशांची ओळख, दिशाचक्र, नकाशाची प्रमाणबद्धता, नकाशातील अंतर व जमिनीतील अंतर यांचा संबंध या बाबी अभ्यासल्या. स्वाध्याय: मुख्य दिशांची नावे लिहा. उपदिशांची नावे लिहा. दिशाचक्र तयार करा. तुमच्या घरापासून तुमच्या गावातील मंदिर कोणत्या दिशेला आहे ते ठरवा.